गेवराई तालुक्यातल्या अर्धमसला गावामधील मशिदीमध्ये काल स्फोट झाला आणि त्यानंतर एकच खळबळ उडालेली होती। अफवाला सुद्धा पेव जो आहे तो फुटलेला होता आणि त्यानंतर संबंध ग्रामस्थ जे आहेत ते एकत्रित आलेले आहेत। घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत त्या ठिकाणी जमले आहेत। मात्र आता गावामध्ये जे आहे शांतता असल्याचं आता समोर पाहायला मिळतं। पहाटेच्या सुमारास मात्र या ठिकाणी वातावरण जे आहे ते थोड्या प्रमाणात दूषित झालेलं होतं। मात्र संबंध जे इथले लोक आहेत, मौलाना आहेत, सरपंच आहेत, सर्व धर्म समभावाचे लोक या ठिकाणी आले आणि त्यानंतर कुठेतरी आता वातावरण शांत करण्याचं त्यांनी काम केलेलं आहे। माझ्यासोबत या गावचे सरपंच आहेत, बातचीत करतोय। सरपंच आहात तुम्ही, काय नाव आहे तुमचं? माझं नाव शिवाजी कचरू कादे आहे। आम्ही गेले कित्येक वर्षापासून इथं गावामध्ये राहतात। हिंदू मुस्लिम आम्ही सगळं एक समजा बंधू असल्यासारखे आहेत आणि हा जो विषय झालेला आहे ह्याच्यामध्ये कुठलाही कसल्याही प्रकारचा राजकारण नाही वगैरे। माझी बाकी काय नेमकं तुम्ही सरपंच आहेत, काय झालं होतं नेमका, स्फोट कसा केला, काही माहिती वगैरे पोलिसांकडे घेतली तुम्ही? हो, काही माती फिरू होते, त्यांनी तो स्फोट केला। पिल्याच्या समजा पिले असल्यामुळं स्फोट केला त्यांनी। पण ही गोष्ट व्हायला पाहिजे नव्हती, जे झालेली आहे ही अतिशय निंदनीय आहे। अशी गोष्ट व्हायला नाही पाहिजे। हिंदू मुस्लिम हे आपण सर्व समाज म्हणजे हा पूर्ण आपण बंधू भाऊ आहोत। काल कार्यक्रम होता, संदल इथं या ठिकाणी झालेला होता, कसं वातावरण होतं आणि रात्रीचा असा स्फोट झाला, त्यामुळे काय वाटतं आणि आताची परिस्थिती काय आहे? संदल ज्यावेळेस निघाला त्यावेळेस असं काही गावामध्ये काही नव्हतं, कोणाचं काही भांडण नाही, तंडण नाही, काही नव्हतं। आणि नंतर मध्यरात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास एका माते फिरून विस्फोट केला मस्जिदमध्ये। मस्जिदचं सगळं उद्ध्वस्त झालं, दरवाजे हे ते तुटले, खिडक्या, आणि जे मेंबर असतं आमचं, जे मौलाना लोकांचं भाषण देते, ते पुस्तक वाचतात, ते सगळं उद्ध्वस्त झालं। पंखे फुटले, वरील ते तुमच्या फरशा गिरशा सगळे पडलेले आहेत। आणि इथून मागं मला इथं येऊन 2 वर्ष झालेत। 2 वर्षाच्या काळामध्ये तसं मी जवळचाच आहे, लांबचा नाही आहे, आणि जवळ ओळखतो गावाला बी, की हिंदू मुस्लिममध्ये कधीच इथं तणाव नाही, सगळे एका भावाप्रमाणे राहतात। आणि कुणाचं काही कार्य असलं, लग्न असलं तर मुस्लिम त्यांच्या ह्याच्यात जातात आणि ते मुस्लिमाच्या ह्याच्यामध्ये येतात। उद्या ईद आहे आणि आज पाडवा आहे, तर आज पाडवा सगळे हिंदू मुस्लिम मिळून करीत होते। आणि संदल सगळे आमचे 90% लोक हिंदू भाऊच करतात आमचे। मात्र आज कुठेतरी कार्यक्रमावर विरजण पडलाय, गावामध्ये स्मशान शांतता पसरलेली दिसते। असं काहीच नाही आमच्या गावामध्ये, अजिबात नाही गावामध्ये। माझ्या आयुष्यामध्ये असा घटना केव्हा घडलेली नाही, हे पहिलीच घटना आहे। पण आमचा गाव कसा आहे, भाऊसारखं आम्ही एक जीवन राहतात, एका ताटामध्ये खातात। आमच्या गावामध्ये ना केव्हा भांडण होणार ना, ह्याच्या पुढे पण शांतता आम्ही राखणार। और आम्ही आमचा जे भाऊबंदी आहे ते आम्ही परंपरा असं ठेवणार। कोण माथेफिरू आहेत? पोलिसांनी काही सूचना वगैरे दिलेली आहे का? अटक वगैरे झालेली असेल त्यांना, काय नावं आहेत आणि त्यांचा उद्देश काय होता, समोर आला? ते या ठिकाणी पोलीस स्टेशन तलवाडा अंतर्गत हे विषय झालेला या ठिकाणी। आणि माथेफिरूला तात्काळ बीड पोलिसांनी कर्तव्यपणे दाखवून त्यांना अटक केलेली आहे। 2 जणांना अटक करून बाकीचे काही आहेत का याचा शोध या ठिकाणी घेत आहेत। आणि या ठिकाणी माथेफिरूंचा म्हणण्याचा उद्देश की ते त्यांचं वैयक्तिक, ते ज्यांनी जिलेटिनचा स्फोट केला आहे त्यांचा व्यवसाय जिलेटिन करणं आहे, अशी माहिती या ठिकाणी गावामध्ये मिळालेली आहे। आणि त्याच्या याविषयी असलेली बुद्धी त्याला काय सुचली असेल, त्याचा काय प्लॅन असेल, आणि त्यांनी पूर्वनियोजित हा प्रकरण केला। आणि त्यांनी व्हिडिओसुद्धा व्हायरल केलेला त्या माथेफिरूने। म्हणजे माथेफिरू म्हणायचं म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये काय होतं, या ठिकाणी त्या एकट्यामुळे अशांतता निर्माण करायची होती त्याला। परंतु हे गाव हे एकमेकांचं, हिंदू आणि मुस्लिम बांधव एक राष्ट्रीय एकात्मता, जसे एकमेकाच्या उत्साह सणामध्ये जाणारे लोक असल्यामुळे इथं कुठलाही अनर्थ नाही, शांतता या ठिकाणी गावामध्ये आहे। तसंच या महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माच्या लोकांना या ठिकाणी मी सांगू इच्छितो की या ठिकाणी आज गुढीपाडव्याचा सण आणि उद्या रमजान ईद, पवित्र रमजानचा सण आहे, तरी सर्वांनी शांततेत या ठिकाणी पार पाडावा, असं शांतता राखावी या ठिकाणी। सर्वांनी उद्याचा सण हा एकमेकाला मिळून आपला सण साजरा करावा, शांततेचं आवाहन करण्यात येते। काय हिंदू समाज असेल किंवा इतर जे समाज असतील, आता काय आव्हान तुम्ही केलेलं आहे एकंदरीत? आमच्या इथं हिंदू मुस्लिम सर आम्ही एकत्रच आहेत। आमचा कुठं काही गावात कोणाचा वाद नाही, काही नाही, काही माती फिरूनच असं केलेलं आहे। आणि याच्यानंतर बी आम्ही एकत्रच राहणार आहेत, असा वाद आम्ही कधी होऊन बी देणार नाही त्याच्यानंतर।
हे अर्धमसला गावाचे हे ग्रामस्थ आहेत. जर बघितलं गेलं तर आजपर्यंत या गावात कसलाही तणाव इथं या ठिकाणी झालेला नाहीत. मराठी बहुल भाषेतला मुस्लिम बांधव मुस्लिम समाज या गावात अनेक वर्षापासून गुण्यागोविंदांना आणतो. बाजूलाच मस्जिद आहे, मस्जिदपासून निव्वळ 40 फीट अंतरावर मंदिर देखील आहे. मात्र रात्री झालेल्या या स्फोटामुळे नेमका उद्देश काय होता, त्या आरोपीच्या पाठीमागे आणखीन कोणी आहेत का, याचा तपास आता पोलिसांनी घ्यावा आणि प्रकरण जे आहे ते समोर आणावं असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. आज खरं तर संदलचा कार्यक्रम झाला, आज यात्रा होती आणि उद्या कुस्त्यांचा कार्यक्रम होता. मात्र या तिन्ही कार्यक्रमावर गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या या अखंड परंपरेवर मात्र विरजण पडल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन संतोषसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, TV9 मराठी, अर्धमसला, गेवराई, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.